मनापासून स्वागत आहे प्रेक्षकांनो. आज आपण या इथे पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेचे थोडेसे रिव्ह्यू ऐकून घेणार आहोत. पण त्याआधी तुम्ही आत्तापर्यंत जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. अशा छान छान आणि सोबतच डेली मालिकांचे अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती सतत पाहायला ऐकायला मिळणार आहे. प्रेक्षकांनो, खूपच सुंदर असा इथे एपिसोड झालेला आहे आणि तो म्हणजेच की आता इथे जी काही आपली ही आहे तनया आहे, तनयाच्या ज्या चुका आहेत त्या इथे समोर आलेल्या असतात आणि तनयाच्या चुका एवढ्या समोर आल्याच्या नंतर मात्र आता इथे जी काही तनया आहे, तनया खोटं प्रेग्नेन्सीचं नाटक करत आहे ही गोष्ट इथे आता आपली वसुंधरा शोधणार असते आणि त्याच निमित्ताने वसुंधराने आकाशला न सांगताच खूपच मोठा इथे प्लॅन बनवलेला असतो. खरं तर आता इथे जी काही तनया आहे, तनयाला एक बॉयफ्रेंड होता आणि तो सध्या कुठल्या तरी जेलमध्ये आहे असं समजलेलं असतं आणि त्यामुळेच ती आता त्याला शोधण्याचा सुद्धा इथे प्रयत्न करताना आपल्याला दिसणार आहे. आता मात्र प्रेक्षकांनो, ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने होत असताना इकडे मात्र जी काही तनयाची सासू आहे ती सुरुवातीला ह्या तिघींवरती ओरडलेली असते. खरं तर त्यांच्या तिन्ही मुलांवरती ओरडलेली असते. ते ओरडण्याचं कारण म्हणजे काय असतं तर आता इथे ती बोलत असते, खरंच ही माझी तिन्ही मुलं बायकोची बैल झालेली आहेत. एक जण बायकोच्या मागे पुढे करतो तर दुसरा इथे तिला भांडे घासायला मदत करतो. बायको म्हणेल तीच ह्यांच्याकरिता इथे पूर्व दिशा असते. हे प्रत्येक जणच इथे बायकोचं ऐकत आहेत. काय बोलायचं, कशा पद्धतीने ह्यांना ह्या सर्व गोष्टी सांगायच्या कळत नाही असं सुद्धा इथे ती बोलत असते. ह्या सर्व गोष्टी इथे आता ती बोलल्याच्या नंतर मात्र तेवढ्यातच इथे आता जे काही आकाशचे बाबा आहेत ते इथे त्यांच्या बायकोच्या म्हणजेच आकाशच्या आईच्या साड्या घेऊन आलेले असतात आणि ते इथे साड्या घेऊन आल्याच्या नंतर आता इथे जी काही आपली ही आहे तनया आहे आणि इतर सर्वच हसायला सुरुवात करतात आणि ते हसायला सुरुवात केल्याच्या नंतर मात्र आता इथे जी काही आपली आकाशची आई आहे ती इथे बोलत असते, तुम्हाला पण आत्ताच इथे यायचं होतं का? तेव्हा काय झालं असा प्रश्न इथे ते विचारतात. तेव्हा आता इथे तुम्ही पण ना, तेव्हा आकाश बोलत असतो, बाबा खरंच बस, तुम्ही अगदीच इथे आता परफेक्ट टायमिंगवरती आलेला आहात आणि खरंच तुम्ही इथे आलेला आहात आणि ह्या सर्व गोष्टी अशा झालेल्या आहेत त्यामुळे तुम्ही इथे अशा पद्धतीने आलेला आहात त्यामुळे खरंच आम्हाला खूपच जास्त इथे आनंद होत आहे. आज हे सर्व काही तुमच्यामुळे आम्हाला आज वाचायला भेटलेलं आहे. तेव्हा मात्र इथे आकाशची आई खूपच जास्त इथे चिडलेली असते बासुदी सोडून. आकाशची आई एवढी चिडल्याच्या नंतर आता काय झालं असं विचारल्याच्या नंतर इथे आता काय झालं असं विचारल्याच्या नंतर मात्र इथे ती ताण करतच खोलीत जाते. तेव्हा आकाशचे बाबा जे आहे ते सुद्धा इथे खोलीत जातात. खोलीत गेल्याच्या नंतर इथे आता ती बोलत असते, तुम्ही पण नाही तेव्हा नाही त्या वेळेला इथे एंट्री केलेली आहे. काय गरज होती तुम्हाला इथे त्यावेळेला यायची? तेव्हा इथे ते बोलतात, माझं काही चुकलेलं आहे का? पण इथे आता तुम्ही ह्या सर्व गोष्टी अशा करत आहात आणि त्याचमुळे हे सर्व काही अशा पद्धतीने ते होत असताना हे सर्व तुम्हाला काय गरज आहे करण्याची वगैरे. आणि त्याचबरोबर इथे तुम्ही हे सर्व काही अशा पद्धतीने करत असताना इथे अशा पद्धतीने वरच्यालाच बसते मागची आणि त्याचबरोबर आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी जी काही आपली ही आहे वसुंधरा आहे, वसुंधराला इथे तिच्या आईबाबांकडे जायचं असतं असं इथे ती
आकाशला सांगते. आकाशला तिनं ह्या गोष्टी ते सांगितल्याच्या नंतर आकाश तिला म्हणत असतो, चल मी तुला जाताना सोडतो. पण तेव्हा आता इथे जी काही वसुंधरा आहे ती इथे बोलत असते, नाही त्याची काही गरज नाही. पण आता इथे आकाशच्या हट्टापायी इथे ती बोलत असते, नाही. तेव्हा वसुंधरा इथे आकाशबरोबरच तिच्या माहेरी जाते. तिच्या माहेरी गेल्याच्या नंतर खरं तर आता इथे जेव्हा वसुंधरा तिथे गेल्याच्या नंतर इथे जो काही आकाश आहे, आकाशसाठी चहा नाश्ता वगैरे वसुंधराच्या माहेरी होतो. आणि तेव्हा आता इथे जी काही वसुंधरा आहे, वसुंधराने स्वतःकरिता सुद्धा इथे टिफिन आणलेला असतो आणि तो टिफिन गाडीतच ती विसरते. आणि टिफिन गाडीतच विसरल्याच्या नंतर आता इथे जो काही आकाश आहे, आकाश तिथून जात असतो, त्याला ऑफिसला जायचं असतं आणि टिफिन विसरला म्हणून तो आता इथे वसुंधराला फोन करतो. वसुंधरा तुझा टिफिन विसरला आहे. आणि तेवढ्यातच गाडी थांबवून तो पाहतो वर्षा, तर बाजूला त्याच्या मागेच वसुंधरा उभी असते आणि जी वसुंधरा इथे रिक्षाला हात करत असते आणि कुठेतरी जाणार असते. आणि तेव्हा आकाश पाहतो की आत्ताच तर मी हिला सोडले, मग ही एकटीच कुठे निघालेली आहे. आणि तेवढ्यात वसुंधरा त्या रिक्षामध्ये बसते आणि तिथूनच निघून जाते. आणि ती तिथून निघून गेल्याच्या नंतर आता इथे आकाशसुद्धा तिच्या मागे मागे जातो. आणि इथे सर्वजणच म्हणजे जे काही आई बाबा आहेत तिचे ते सुद्धा जाणार होते. आणि मग आता इथे एकटीच वसुंधरा कशी चाललेली आहे कशी चाललेली आहे हा प्रश्न इथे आता जे काही जो काही आकाश आहे त्याला पडतो. आणि तेव्हा तो तिच्या मागे मागे बघतो आणि तिच्या मागे मागे तिचा पाठलाग करत जातो. वसुंधरा एका कॅबपर्यंत येते आणि कॅबमध्ये बसून इथे पुण्याला जाते. आणि तेव्हा आकाश तिच्या मागे मागे आल्याच्या नंतर तिथे त्या गाड्यावाल्यांना विचारत असतो, ह्या गाड्या कुठे जात आहेत. तेव्हा तिथे आल्यावर समजतं की ह्या गाड्या पुण्याला जात आहेत. आणि तेव्हा आकाशला समजतं की ही वसुंधरा एकटीच पुण्याला का आणि कशासाठी चाललेली आहे. मला तिचा पाठलाग केलाच पाहिजे, म्हणूनच आता इथे तो तिच्या मागे मागे निघत असतो. आणि तिच्या मागे मागे निघल्याच्या नंतर आता इथे काय करायचं गरम होतो वरचं कुठे नॉक तोडलं का. आणि तेव्हा आता इथे जो काही आकाश आहे, आकाश तिच्या मागे मागे निघालेला असतो. तिच्या मागे मागे निघाल्याच्या नंतर आता इथे जी काही वसुंधरा आहे, वसुंधरा इथे जाऊन पोहोचलेली असते. आणि जाऊन पोहोचल्याच्या नंतर मात्र आता इथे जो काही आकाश आहे, आकाशला एक प्रश्न पडतो की वसू मला न सांगता कुठे चाललेले आहे. आता इथे जी काही वसुंधरा आहे ती जाऊन पोहोचलेली असते. जाऊन पोहोचल्याच्या नंतर मात्र ती जेलमध्ये जात असते त्या मुलाला भेटायला. आणि तेव्हा इथे तो बोलत असतो, म्हणजेच वसुंधरा इथे आलेली आहे. आणि वसुंधरा आतमध्ये जाते. आतमध्ये गेल्याच्या नंतर आता इथे जो काही आकाश आहे, आकाश इथे वसूच्या बाबांना कॉल करतो. आणि कॉल केल्याच्या नंतर त्यांना काय करावं काय नाही ह्या गोष्टी ते समजत नसतात आणि ते तसेच फोन उचलतात. तसंच त्यांनी ते फोन उचलल्याच्या नंतर मात्र आता इथे ते बोलत असतात, हो सगळं काही इथे मला समजलेलं आहे. तुम्ही कुठे आहात, कसे आहात, कशासाठी कुठे गेलेला आहात, ह्या सर्व गोष्टी इथे मला समजलेल्या आहेत. आणि तेव्हाच आता इथे मी सुद्धा तिथे चाललेलो आहे असं सुद्धा इथे ते सांगतात. तुम्ही माझ्यापासून ही गोष्ट का लपवून ठेवली असा प्रश्न इथे त्यांनी विचारलेला असतो. त्यावर आता इथे त्यांना काय सांगावं काय नाही ह्याच गोष्टी इथे समजत नसतात. तर आता प्रेक्षकांना इथे आजच्या भागामध्ये एवढं. उद्याचा हा खूप छान आणि इंटरेस्टिंग झाला आहे. तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. कारण प्रेक्षकांनो इथे आता जी काही वसू आहे, वसू इथे तनयाच्या बाबतीतलं सत्य शोधण्यासाठी गेलेली असते. आणि त्यामुळे तिथे गेल्याच्या नंतर ह्या सर्व गोष्टी इथे या पद्धतीने होत आहेत. तर अशाच नवनवीन छान छान डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील, ऐकायचे असतील तर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करून पाहत राहा. पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेचे असे छान छान रिव्ह्यू. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.